पिंपळनेर आदरले लग्न समारंभात रक्तरंजित हल्ला, तिघांचा मृत्यू, महिलांचा आक्रोश, जिल्ह्यात संतापाची लाट। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात घोडेमाळ येथे एका आनंदाच्या लग्न समारंभाचे रूपांतर थेट रक्तरंजित रणांगणात झाले। विजय गिरी गोसावी यांच्या मुलीच्या लग्नावर गुजरातमधील सोनगड येथील संशयितांनी नियोजनबद्ध हल्ला चढवत तिघांची निर्गुण हत्या केल्याने संपूर्ण धुळे जिल्हा हादरून गेलाय। धमक्यांपासून थेट खुनापर्यंत विकृत मानसिकतेचा छळ। या लग्नाला सुरुवात होण्याआधीच दिनांक 18, 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी सोनगड येथील काही संशयितांनी सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटस ठेवून उघड धमक्या दिल्या होत्या। तुम्ही लग्न कसे करता ते आम्ही पाहतोच, अशा उर्मट आणि उघड इशाऱ्यांनी वातावरण आधीच तापले होते। लग्न समारंभात धारदार शस्त्राने हल्ला, पाहुण्यांवर थेट मृत्यूचा मारा। लग्न समारंभ सुरू असताना सोनगड येथील संशयित आरोपींची टोळीच धारदार शस्त्रे घेऊन लग्नस्थळी घुसली। त्यांनी थेट लग्नात विघ्न घालत पाहुण्यांची वाद घातला आणि क्षणार्धात तीक्ष्ण हत्यारांनी अंधाधुंद हल्ला चढवला। या रक्तरंजित हल्ल्यात सुरेश सुपडू गिरी गोसावी, साहिल सुरेश गिरी गोसावी, देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांच्यावर निर्दयीपणे वार करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच या तिघांनी प्राण सोडले। पंकज अशोक गिर गोसावी, सागर मोजगीर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे। आनंदाचे रूपांतर शोकसभेत, महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा संताप। जिथे मंगलाष्टक घुमायला हवे होते तिथे आता रडण्याचे आवाज घुमत होते। मुलीच्या लग्नातच मृत्यूचे सावट पसरल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे। महिलांनी रुग्णालयात आक्रोश करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। आमच्या लेकरांना मारणाऱ्यांना फाशी द्या, अशी संतप्त मागणी नातेवाईकांनी केली आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांसह धुळे जिल्हा पोलीस उपअधीक्षक संजय बाबळे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। तसेच साक्री मतदारसंघाचे आमदार मंजुळा गावित यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांची सांत्वन केली। संपूर्ण जिल्ह्यात संताप, प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह। उघड धमक्या दिल्यानंतर ही सुरक्षा का देण्यात आली नाही? आरोपी इतक्या सहज शस्त्रांसह लग्नात कसे घुसले? पिंपळनेरमध्ये घडलेली ही घटना केवळ 3 व्यक्तींचा मृत्यू नाही, तर ती कायदा सुव्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे। लग्नाच्या मांडवात रक्त सांडणाऱ्या या नराधमांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी संतप्त मागणी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून होत आहे। S9 टीव्ही न्यूज धुळे प्रतिनिधी, वृत्तसंकलन विभाग, मालेगाव। मी अशोक गिरी, माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता। विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली। मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक, त्यांचे जे ना राहणीमान सर्व आहे ना, ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो। मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ, हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे की जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता। माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे, आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही आता म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला। जयू अण्णाला साक्रीहून निघताना, साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील। कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको, म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले। पण साहेबांना फोन केला
अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते. तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ. आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात. आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व. जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे असे स्टेटस का बरं ठेवता कोणाचं लग्न होऊ द्या असा तसा. त्यांनी मागं पुढे विचार केलाच नाही. माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला. जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा भाषा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनाला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे. पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो. त्यांच्या काय नादी लागलो नाही. त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं. पण ते झालं. पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काही संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.